इचलकरंजी महानगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी आज मुख्य निवडणूक निरीक्षक विशाल नरवाडे यांनी आज शहरातील प्रमुख मतदान केंद्र तसेच प्रभाग समितीच्या कार्यालयाला भेट देऊन तेथील आढावा घेतला। तसेच इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये येऊन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। बैठकीमध्ये निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीने निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पडायच्या अशा सूचना दिल्या। ज्याची तक्रार आहे त्या तक्रारीचं निरसन करावे। निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोणतीही सुट्टी घेऊ नये। कोणत्याही उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते ज्या ठिकाणी रॅली सभा घेत आहेत त्या ठिकाणी जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी पाहणी करावी। जर कोण निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करतील त्याच्यावर कारवाई करावी। जी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत त्यांनी प्रत्येक ठिकाणी पाहणी करावी। येणाऱ्या 15 तारखेला मतदान व 16 तारखेला मतमोजणी आहे, त्यामुळे प्रत्येक निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांनी योग्य ती पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडावी व मतदान जनजागृतीचीही कार्यक्रम घ्यावेत। मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी अधिकाऱ्यांनी काम पाहिले पाहिजे व मतदान जनजागृती केली पाहिजे। तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी उमेदवारांच्या सभा प्रचार फेरीत सहभाग घेऊ नये। तसे कोण आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। शहरातील मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त योग्य पद्धतीने पोलिसांनी द्यावा। मतदान केंद्रावर योग्य त्या सुविधा ठेवाव्यात। येणाऱ्या मतदाराला कोणतेही त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी अशाही सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक विशाल नरवडे यांनी बैठकीमध्ये दिल्या। यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक विशाल नरवडे, सहा निवडणूक निरीक्षक जीवन गलांडे, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, मुख्य लेखा वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।